पिंपरी चिंचवडमध्ये भाजपने गड राखला आहे आणि अर्थातच या गडाचे शिलेदार जे आहेत आपण बघतोय प्रचंड जल्लोष जे आहे या सगळ्यांमध्ये दिसतोय आणि हे जे सगळे कार्यकर्ते आहेत ते आपण बघतो की राहुल कलाटे यांचा जयघोष करते आणि एकंदरीत जर बघितलं तर अनेक ठिकाणी भाजपचे पूर्ण पॅनल आलेले आहेत आणि अर्थातच या विजयाचं श्रेय कुणाला आहे दादा? ह्या विजयाचं श्रेय मी या वाकड तातोडे पुनवळे आणि विशेषतः पिंपरी चिंचवड शहरातल्या नागरिकांना देतो की त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रेम आमच्या सरकारवर केलंय. पूर्ण पॅनल एक मोठ्या फरकाने या ठिकाणी विजय झालाय. सातत्याने टीका होत होती की हा धनशक्तीचा विजय आहे आणि तुमचाही निर्णय चुकतो का काय असंही अनेकांना वाटत होतं. मात्र आता काय विश्वास वाटतोय भाजपची पूर्ण सत्ता आली आहे. जवळजवळ माझ्या प्रभागात 12व्या 13व्या फेरी अगर तो 10,000च्या पुढे लीड गेलं होतं. म्हणजे ही कुठेतरी जनतेचं हे प्रेम आहे. त्यामुळे कुठेतरी चुकीच्या पद्धतीने अशा पद्धतीनं पराभवाचं विश्लेषण करणं मला वाटतं हे विरोधकांची हीच एक मानसिकता हरीची पूर्वीचीच मानसिकता दिसते. बरोबर आहे दादा. एकंदरीत जर बघितलं तर प्रभाग किंवा शहर मोठी जबाबदारी असणार आहे तुमच्यावर. पुढील काळामध्ये काय प्राधान्य असणार आहे आणि ज्या पद्धतीने अजित पवार असतील किंवा इतर नेत्यांनी टीका केली त्याला काय उत्तर असणार आहे? जे प्रॉमिसेस आम्ही या शहरात इलेक्शनच्या प्रचारात केले होते की दररोज पाणी पुरवठा या सोसायटींना जो टॅक्स ओपन स्पेस आणि क्लबला लावतोय अशी विविध डीपीमध्ये झालेल्या चुका असलेल्या विविध मागण्या ज्या नागरिकांच्या होत्या ज्याच्यावर आम्ही त्यांना प्रॉमिसेस केले होते की आम्ही येणाऱ्या काळात त्या फुलफिल करू. निश्चितच ह्या सर्व मागण्या फुलफिल करून कुठेतरी नागरिकांना दिलासा देण्याचं काम भविष्य काळात एक भारतीय जनता पार्टी म्हणून आम्हाला सर्वांना करावं लागेल. पवारांनी ज्या घोषणा केल्या होत्या किंवा आरोप केले होते त्याकडे दुर्लक्ष केलंय असं वाटतंय जनतेने? जनतेने नागरिकांनी कौल दिलाच आहे ना. कुठेतरी जनतेने त्या गोष्टी नाकारलेल्याच आहेत. बरोबर. अर्थातच कुणाल भाऊ, खरं तर RPIने जो निर्णय घेतला होता भाजपसोबत जायचा तो योग्य होता. काय वाटतंय या पद्धतीने आता तुम्ही सभागृहात असणार आहात? नक्कीच आठवले साहेब केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीसोबत आहेत आणि त्या अनुषंगाने आम्ही देखील भारतीय जनता पार्टीच्या सोबत रिपब्लिकन पक्षाची युती आणि त्याच्यामध्ये 5 सीट्स आहेत आणि 5 सीट्समध्ये पहिलं सीट्स माझं अध्यक्ष या नात्याने राहुलदादा यांच्या नेतृत्वाखाली आमचा विजय झाला ना दादा? विजय झालेला आहे म्हणून आम्ही सर्व खुश आहोत आणि आंबेडकरी चळवळ आणि आंबेडकरी समाज हा संपूर्ण भारतीय जनता पार्टीच्या मागे आहे. आपण बघतोय की पिंपरी चिंचवड मधला हा जल्लोष आहे खूप महत्वाचा आहे. भाजपने इथे गड राखलाय मात्र ज्या पद्धतीने आरोप प्रत्यारोप होत होते त्याकडे जनतेने दुर्लक्ष केलंय का असाही प्रश्न या विजयानं उपस्थित केला आहे. संदीप गोविंद वाकडे, न्यूज 18 मराठी, पिंपरी चिंचवड.